कथम प्रविष्टा कथमागतेयम मध्ये मुनीनामिति तर्कयन्तम. भक्ती विचारते कुठे राहू कुठे राहू कुठे राहू. सनकादिक ऋषीनं सांगितलं, हे भक्ती निश्चिंत राहा, 2 ठिकाण देतो तिथं राहा. कुठं? एक, भागवताची जी कथा आहे किंवा भगवंताची जी कथा आहे त्या भगवंताच्या कथेमध्ये तू राहा आणि एकटे राहू नको, ज्ञान वैराग्याला घेऊन राहा. जिथे जिथे भगवंताची कथा आहे तिथं भक्ती ज्ञान वैराग्य असतातच. आणि दुसरं स्थान दिलं, एक तर भगवंताच्या कथेमध्ये राहा आणि दुसरं स्थान कोणतं? वैष्णव मानसाने जे भगवंताचं भजन करतात त्या हरिभक्तांच्या हृदयामध्ये तू राहा, म्हणजे तुला वार्धक्य येणार नाही, तू तरुण राहशील. आणि मी सांगेल बरं का, भगवंताच्या कथेत आलं की तारुण्य प्राप्त होते बरं का, याच्यासाठी यावं. पण ते तारुण्य कोणतं असतं हे लक्षात घ्या, या शरीराचं नाही, त्या अंतर्मनाचं तारुण्य प्राप्त होतं. भगवंताचं भजन चालू झालं, 60-60 वर्ष, 70-70, 80-80 वर्षाची आजी उठून नाचायला लागती, हे तारुण्य प्राप्त होतं. हे तारुण्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या. शरीर बदललं नाही तरी चालेल, परंतु शरीरात असलेला भाव बदलला तरी भरपूर झालं, काही गरज नाही. आणि म्हणून भक्ती ज्ञानाला स्थान दिलं, भागवताचं महिमा वर्णन केली. नारदाला आश्चर्य झालं की कुठं वृंदावन, कुठं आनंद नामक घाट, आणि तिथं भक्ती ज्ञान वैराग्य भागवताची कथा कानावर पडली की धावत धावत आले. अरे काय महिमा, काय महिमा, अजून काही महिमा आहे का? म्हणे आहे ना. म्हणे काय महिमा आहे? म्हणे पापात पापी व्यक्ती, पापात पापी व्यक्ती पापात्मा जरी असला आणि त्याने जर भगवंताची कथा श्रवण केली त्याचा देखील उद्धार होतो. आणि त्याच्यासाठी धुंदुकारीचं चरित्र भागवतात आलं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नावाच्या तटावर राहतो. तुंगभद्रा नामक नदीच्या तटावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. त्याच्या बायकोचं नाव धुंदुली. आणि लक्षात घ्या बरं का, आपण सगळे तेच आहोत, वेगळं काही नाही. मी सांगितलं भागवत आत्ता चालू आहे. आत्मदेव म्हणजे काय? हा आत्माच देव आहे, त्यालाच आत्मदेव म्हणतात. बुद्धी जी आहे, आपली बुद्धी ही धुंदुली आहे. भागवतामध्ये धुंदुलीचं वर्णन आलेलं आहे. लोक वार्ता जदा क्रूरा, तिला लोकांच्या गप्पा मारण्यामध्ये खूप आनंद येत होता. लक्षात घ्या, ज्या लोकायला दुसऱ्याच्या चाड्या चौगल्या करायचा आनंद येतो त्यानं समजून घ्यायचं आपण धुंदुलीच्या वंशाचे आहेत. दुसरं काही सांगायची गरजच नाही. ज्याला दुसऱ्याच्या मोकार गप्पा मारायच्या सवयी लागल्या त्यानं समजायचं मी माय धुंदुलीच होती, त्याच्याच वंशातून मी आलोय. आणि लक्षात घ्या, आत्म्याचं हनन कधी बुद्धी करते, तर्क वितर्क आत्मा करत नाही. आत्मा परमात्म्याला मानतो पण बुद्धी मानत नाही. कुठं सप्ताह आहे म्हणले चला ना सप्त्याला, काय करता येऊ, इथंच बरं आहे, घरीच देव देव करतो, ठाईच बसून करे एक चित्त. आणि सांगा ना, 2000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात पडले, पहिले लाईनीला लागती जाऊन मग आले का पाहायला. ही धुंदुली लक्षात घ्या. चांगलं करू देतच नाही बुद्धी, बुद्धी कधी बी वाईटच विचार करते, लक्षात घ्या. ही धुंदुली आहे. तुंगभद्रा नदीच्या तीरावर, म्हणजे हे काय, हे शरीर आहे. तुंग म्हणजे अधिक आणि भद्र म्हणजे कल्याण करणार. अधिक कल्याण करणारा जर जीव कोणता असेल, जन्म कोणता असेल तर तो मानव जन्म आहे. मानव जन्मामध्ये येऊनच आपण आपलं कल्याण करू शकतो, दुसऱ्या जन्मामध्ये ही मुभा नाही. एका गावातल्या कुत्र्यानं सप्ताह केला आणि तिथं कुत्रे सुधारले असं कधी झाले काय? गाढवाईनं सप्ताह केला ऐकलंय काय? कुठंच नाही. फक्त मनुष्याला तो अधिकार आहे, मनुष्यच करू शकतो. तुंगभद्राचा अर्थ अधिक कल्याण करणारं नगर म्हणजे आपलं शरीर. या शरीरातला आत्मा म्हणजे आत्मदेव, बुद्धी म्हणजे धुंदुली. धुंदुलीच्या ठिकाणी आत्म्यासोबत विवाह झाला, त्याला बुद्धीनं तर्क केला. आणि तर्क काय केला?
असं भागवतात वर्णन आहे. त्याला मुलगा झाला नाही म्हणून आत्मदेव काय करतो, जीव द्यायला जातो. बरोबर आहे ना. जीव द्यायला गेला, महात्मा भेटले, महात्म्यानं भाग्यरेषा ओळखली, म्हणे सप्त जन्म पुत्र नैवच नैवच, 7 जन्मापर्यंत तुला मुलगा नाही. आत्मदेव हुशार होता, त्यानं सांगितलं माझ्या भाग्यावर लिहिलेलं तुम्हाला वाचता येते, तर मग या ठिकाणी 7 जन्मात मुलगा नाही, आता तुम्हीच कृपा करा, मला मुलगा द्या, नाही तर मी तुमच्या समोर जीव देतो. संताचं हृदय या ठिकाणी द्रवित झालं. एक फळ दिलं आणि सांगितलं हे फळ घेऊन जा, तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला मूलबाळ होईल. परंतु काही नियम सांगितले. नियम असं होतं, पहिला नियम दुसऱ्याची चुगली करायची नाही. दुसरा नियम दिवसभरा सासूला टोचून बोलायचं नाही. बापा धुंदुलीनं ऐकल्याबरोबर म्हणले बापा तुम्हीच खा, मला तर होतच नाही. सासूबाईला बोलले नाही तर मला डायजेस्टच होत नाही. डायजेशन बिघडतं, डायजेशन खाल्लेलं पचतच नाही. लक्षात घ्या बरं का. असं कोणी असेल तर समजून घ्यायचं आपण कुठले हा, तुमच्यासाठी सांगतोय. धुंदुलीला सांगितलं होतं की एक भुक्तम म्हणजे एकच वेळेत जेवायचं. ती म्हणली बापा बापा मला तर दिवसभरात सवय, इथं हात घालू का तिथं घालू, तिथं घालू का इथं घालू. सत्यम व्रत, खोटं बोलायचं नाही, खरंच बोलायचं. काही नियम दिले ते धुंदुलीनं सांगितलं. ठीक आहे, आता ती नवऱ्यासमोर काय बोलणार. तिनं फळ घेतलं, भागवतात वर्णन आहे. तिचीच गावात बहीण होते, ती म्हणली काय करते ग, फळानं कुठं लेकर होतेत का, गाईला दे. ते फळ गाईला दिलं. धुंदुलीनं आत्मदेवाला खोटं सांगितलं की मी फळ खाल्लं, मी गर्भवती झाले, दिवस झाल्याचा वाव आणला. आत्मदेव ब्राह्मण बिचारा सरळ होता. बायको गर्भवती राहिली म्हणून आनंदच होत होता. पण इकडं काय झालं, बहिणीला मुलगा झाला, धुंदुलीनं मला मुलगा झाला म्हणून सांगितलं आणि त्या मुलाला झालेलं ऐकून आत्मदेवाला आनंद झाला. तेवढ्यातच एक चरित्र, 3 महिन्यानंतर त्या गाईला वासरू झालं. पण त्या वासराचं वैशिष्ट्य असं होतं की शरीर मनुष्याचे होते आणि कान गायीचे होते. नामकरणाचा विधी जवळ आला. धुंदुलीनं सांगितलं माझ्या मुलाचं नाव मी ठेवल. तिनं नाव मुलाचं धुंदुकारी असं ठेवलं. माईला नाव तिनं म्हणलं मॅचिंग झालं पाहिजे. काय येड लागलंय हो लोकायला, बापा बाबा बाबा. मॅचिंगचा जमाना आहे. बायानं तर सुदच सोडली, इथल्या खेड्यापाड्यातल्या नाही. शहरातल्या बायानं काळी साडी घातली की काळी सँडल, काळी साडी घातल्यावर काळी सँडल आणि काळी टिकली. अगं माय, नवरा जिवंत आहे बाई, कशाला लावते. फॅशन केली पाहिजे, पण लक्षात घ्या संस्कृतीच्या विकृत होऊन केलेली फॅशन चांगली नसते. धुंदुलीनं स्वतःच्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं. गाईला झालेल्या मुलाचं नामकरण आत्मदेवानं केलं. गाई सारखे कान आहेत म्हणून त्याचं नाव गौकर्ण असं ठेवलं. दोनही मोठे व्हायला लागले. संतानं फळ देत असताना सांगितलं होतं आत्मदेवाला तुझ्या भाग्यात मुलगा नाही. त्यानं ऐकलं नाही, हट्टच धरला. त्यावेळेस संताच्या लक्षात आलं, अरे मूल बाळ होणं काही भाग्याचं लक्षण नसतं रे. चांगले निघाले तर भाग्य आहे, आणि मुलं बिघडलेले निघले तर ज्याच्या घरात मुलं पैदा झाले त्या मायबापाला विचारा. पण ते ऐकतच नव्हता. त्यावेळेस त्या संताच्या लक्षात आलं, ह्या लातो के भूत बातो से मानते नाही. संतानं फळ दिलेलंच. मग पुढं ते गौकर्ण झालं. धुंदुकारी मोठा झाला, व्यभिचार करायला लागला. घरातलं सगळं धन नष्ट झालं. बापाला मारलं. बापाच्या कंबरड्यात लाद बसली की बापाला पहिलं स्मरण संताचं आलं. त्यानं सांगितलं होतं पोरात सुख नाही, आता वेळ निघून गेली. बाप रडायला लागला आत्मदेव, आणि त्याच्या लक्षात आलं की याच्या लाता खाऊन जीवन बर्बाद करण्यापेक्षा वनात जाऊन भगवंताची आराधना केली तर जीवनाचं कल्याण आहे. आत्मदेव वनामध्ये निघाले. भागवताच्या दशमस्कंदा पाठ करत बसले. इकडं वेळ निघत होता. धुंदुकारी महादुष्ट निघाला. आत्मदेव पंडित झाला. धुंदुकारीने एक दिवशी आपल्या आईला पाहिलं आणि आईचे केस धरले. आज आईचे डोळे पाणावले.
आईच्या लक्षात आलं नवरा माझा रामासारखा होता, पण त्याला मी खोटं बोलले, बहिणीचा मुलगा मी आणला. नवरानं तर मला सोडून गेला, पण ज्याला मी पोटच्या लेकापेक्षा जास्त सांभाळलं, आज तो केस धरतोय, मला लाथा मारतो. धुंदुली दुखी झाली, पण कीर कमान से और बात जुबान से निकल गई सो निकल गई. एकदा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काही फायदा नाही. आणि मग धुंदुलीने विचार केला की आता याच्या लाता खाण्यापेक्षा तर बरं जीव द्यावं. रात्रीच्या वेळेस स्वतःच्या विहिरीमध्ये धुंदुलीनं स्वतःचा देह नष्ट केला. हा धुंदुककारी बाहेर गेला, 5 वैश्याला घेऊन आला. घरात 5 वैश्य सोबत राहायला लागला. एक वेळेस यानं राजाच्या इथं चोरी केली. त्या 5 वैश्यानं झोपीत असलेल्या धुंदुककारीचा गळा दाबून चुलीतले तप्त अंगार याच्या तोंडात टाकून त्याला मारलं, पण अधोगतीला गेला आणि तो धुंदुकारी प्रेत झाला. गौकर्णाला कळालं, गयेमध्ये श्राद्ध केलं भावाच्या नावानं की त्याला उत्तम गती मिळावी. परंतु गयेत श्राद्ध करून बऱ्याच वर्षानंतर गौकर्ण परत आपल्या गावात आला. रात्रीच्या वेळेस हे प्रेत वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला त्या ठिकाणी येऊन घाबरत होतं. गौकर्णाच्या लक्षात आलं. त्यानं हातामध्ये पाणी घेतला आणि पाणी घेतल्यानंतर या ठिकाणी जे त्याच्या अंगावर टाकलं, गायत्री मंत्राचं प्रोक्षण केलं, पाप थोडं कमी झालं. प्रेत विचारलं प्रेताला कोण आहे. प्रेत बोलू लागला, अहम भ्राता त्वदीयोऽस्मि धुंधुकारीति नामतः स्वकीयेन दोषेण ब्रह्मत्वं नाशयति तथा. हे गौकर्ण, हे भाळा, मी तुझा भाऊ आहे. मी स्वतःच्या दोषाने या ठिकाणी स्वतःचं ब्रह्मत्व नष्ट केलं. प्रेत योनीला प्राप्त झालोय, माझा उद्धार कर. गौकर्ण सकाळ झाली, सूर्याला विचारलं, भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. 7 गाठीच्या बांबूमध्ये धुंदुकारी येऊन राहिला. भागवत कथा 7 दिवस सांगितली. 1 दिवस झाला की 1 गाठ तुटायची, अशी 7 गाठ तुटल्या. धुंदुकारी मुक्त झाला, दिव्य रूपाला प्राप्त झालं. आणि प्रेत योनीतून दिव्य रूपाला प्राप्त झालेल्या धुंदुकारीने सांगितलं कि धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. सप्ताहोपि तथा धन्य कृष्ण लोक फलप्रदा. भागवताची कथा धन्य आहे की प्रेत पिढेला नष्ट करते. आणि 7 दिवस भगवंताची कथा ऐकली तर कृष्ण भगवंताची प्राप्ती करून देणारी भागवत आहे. आता तो भगवंताच्या धामाला जाऊ लागला धुंदुककारी. आणि त्यावेळेस आत्मदेवाचं स्मरण करत त्यानं विचार केला, माझा बाप माझ्यामुळं दुःखी झाला, माझी माय दुःखी झाली, कुठं असतील. तर धुंदुककारीनं जेव्हा वरी पाहिलं तर त्याच्या अगोदर त्याचे मायबाप देखील स्वर्गात गेले. नुसतं भागवत ऐकलं, भागवत. गौकर्णाला आनंद झाला ना. आणि नंतर महाराज ही कथा सांगण्याचा अर्थ काय, जीव जो आहे ना, जीवात्मा हा धुंदुकारी आहे. 5 वैश्या म्हणजे 5 रस आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. ह्या 5 रसामध्ये जो आसक्त जीवात्मा तो धुंदुकारी आहे. आणि लक्षात घ्या, एका रसामध्ये 1 जण आसक्त झाला तर त्याचा मृत्यू होतो, तर जो 5ही रसाला भोगतो त्याची काय अवस्था होईल. हत्ती असतो ना, हत्तीला कसं पकडतात, एका पुठ्ठ्याची अशी हत्तीन बनवतात. खूप मोठा खड्डा असतो केलेला आणि त्याच्यावरी ती अशी गवतानं यानं बांधून पुठ्ठे गिट्टे बांधून हत्तीन तयार करतात. हत्तीला वाटतं की ती मादी आहे आणि त्या मादीचा स्पर्श करण्यासाठी हत्ती तिच्या जवळ जातो आणि त्या खड्ड्यात जाऊन पडतो. स्पर्शामुळं, गंधामुळं त्या ठिकाणी जे ना त्या हत्तीचा नाश होतो. हत्ती पराधीन होतो.
भ्रमर आहे ना, भ्रमर जो आहे, दिव्याची जी लोप आहे ती लो, त्या दिव्याच्या लोचा स्पर्श करायला जातो, गुणगुण गुणगुण फिरत राहतो आणि शेवट आलिंगन द्यायला जातो, जळून नष्ट होतो. मासा जेव्हा त्या अन्नाला खायला जातो, तिथं कील टाकलेला तो मासा पकडणारा वरी उचलतो, खाण्यासाठी गेलेला मासा रस घेण्यासाठी जातो, त्याचा तिथं नाश होतो. एका रसामध्ये एक एक जण गुंतला, त्यांचा मृत्यू होतो. 5 रस भोगणारा जीवात्म्याची काय अवस्था होईल. भागवत सांगतं, जागृतम मी महाभाव, जागे व्हा जागे व्हा. अरे आपणच आहोत, धुंदुकारी कोणी नाही, आपणच आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला कधीही चांगलं करायची इच्छा जीवनात खूप कमी येते, वाईट करायची भावना जास्तच येते. म्हणून या ठिकाणी जे आहे 7 गाठीचं बांबू काय, 7 गोष्टीमध्ये मनुष्य आसक्त आहे. पहिली गाठ असते, लहान असताना आई वडील बरे वाटतात, मोठा झाला मित्र बरं वाटतो, त्याच्यानंतर मोठा झाला लग्न झालं बायको चांगली वाटते, लेकरं झाले बायको नको मग लेकरं चांगले वाटतात, मग बंगला बांधला बंगल्यात माणूस आसक्त राहतो, बंगला गाडी आली बाप्पा माझी गाडी माझी गाडी, बँक बॅलन्स तयार झालं सगळ्याला सांगतं इतकं कमवलं, पैशात आसक्ती, द्रव्य आसक्ती. ह्या 7 आसक्ती आहेत. आणि ह्या 7 आसक्तीमध्ये येऊन थांबलेला धुंदुककारी भगवंताची कथा ऐकता ऐकता 7 गाठ तुटल्या. लक्षात घ्या, ह्या 7 गाठी तुटल्याशिवाय आपण मुक्त होतच नाही. आणि ह्या 7 गाठी सोडायच्या म्हणून भागवत कथा ऐकायची बरं का, याच्यासाठी भागवत आहे. एक एक करता करता सुटलं पाहिजे. आणि सोडायचं काहीच नाही, परंतु फक्त रूपांतर करायचं. बायको आहे ना, देवाला म्हणायचं देवा धन्यवाद, अशी बायको दिली, तुझे उपकार, देवाचे उपकार माना. पैसा दिला, देवा तुझे उपकार, इतके चांगले पैसे दिले. मुलगा चांगला निघाला, देवा तुझे उपकार, चांगला. वाईट निघाला, बापा देवा अनंत उपकार, हे चांगलं निघलं असतं तर भजन होत नव्हतं, हा नालायक निघल्यामुळे एवढं भजन व्हायलं, देवाचे उपकार. लक्षात घ्या, हे ऐका, हे करण्यासाठी कथा आहे. विवेक नावाचा पुत्र जो आहे हा गोकर्ण आहे. विवेक जागृत झाला की जीवनामध्ये आनंद होतो. विवेकाशिवाय आनंदाची प्राप्ती होत नाही, ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून या ठिकाणी विवेकच गोकर्ण आहे. आणि विवेकाची प्राप्ती सत्संगातून होते, भगवंताच्या कथेतून होते. आणि म्हणून तुलसीदासजी सांगतात, संत जे विवेक आहे, विवेकाची जागृती भगवंताच्या कथेतून, भगवंताच्या नामातून, संत आश्रयातून होते. बिनु सत्संगन हरिकथा, ते बिनु मोहन भाग, मोह गए बिनु होई न सदा, ते बिन करई विवेक विचार. सत्संगाशिवाय जे आहे विवेकाची जागृती होत नाही. भगवंताच्या कथा कीर्तनाशिवाय, भगवंताच्या कथा कीर्तनाशिवाय विवेकाची प्राप्ती होत नाही. हे गोकर्ण चरित्राच्या माध्यमातून सांगितलं. 7 दिवसापर्यंत काही नियम घेतले पाहिजे, त्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलं. आणि 6व्या अध्यायामध्ये करत असताना सांगितलं, गोकर्ण कथा सांगतात तिथं शुकदेवांचंही आगमन झालं. शुकदेव आले, नाही साक्षात वैकुंठाधिपती भगवंतही आले. सगळा आनंदच आनंद झाला, सगळ्याला भगवंताचं दर्शन झालं, सगळे जीव तृप्त झाले. आणि म्हणून भगवंताच्या कथेत असताना काही नियम घेऊन या. नियम रोज घेतले पाहिजे. कोणते नियम घ्या? आजचा पहिला नियम घ्या. भगवंताची कथा संपली, घरी जाणार, देवाच्या समोर देव घरात दिवा लावा. आणि दिवा लावून दोन्ही हात जोडा देवाला आणि सांगा, देवा अरे एखाद्या मनुष्यानं आम्हाला 1000, 2000, 5000ची मदत केली तर आम्ही 100दा त्याचं नाव घेतो, धन्यवाद 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 म्हणतो की तुम्ही आम्हाला वेळेवर पैसे दिले. पण देवा एवढा मोठा नरदेह तू दिला आणि हा नरदेह देऊन एवढं चांगल्या कुळात जन्म घातला आणि तुझी कथा ऐकायला मिळाली, तुझे कोटी कोटी धन्यवाद. देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद. लक्षात घ्या,
आपण सगळं करतो पण देवाला धन्यवाद म्हणत नाही. आणि नुसतं देवाला देऊ नका, बायको असेल तर नवऱ्याला जाऊन म्हणायचं धन्यवाद, तुमच्यासारखा नवरा मिळाला, भागवत कथा ऐकायला मिळाली. आणि नवरा जर असेल आलेला त्यानं बायकोला सांगायचं बाई धन्यवाद, आतापर्यंतचा गाडा तू ओढला, देवाची खूप मोठी कृपा, तुलाही धन्यवाद. एकमेकाला धन्यवाद देण्याची सवय लावा. लक्षात घ्या, माणूस सगळं करतो पण जो आपल्या जवळचा आहे त्यालाच धन्यवाद म्हणत नाही, त्याला थँक्यू म्हणत नाही, त्याचेच आभार मानत नाही. अरे आपल्या जवळच्या माणसाला थँक्यू म्हणा, आपल्या जवळच्याचा धन्यवाद माना. जवळच्यात देव दिसला तर मंदिरात देव दिसल, आणि जवळच्यातला देव नाही दिसला तर मंदिरात केवळ मूर्ती दिसल, देव दिसणार नाही. आजची झालेली कथा भगवंताच्या चरणामध्ये या ठिकाणी समर्पित करतो. उद्या ठीक 2 वाजता भगवंताच्या कथेचा आश्रय घेऊ, भागवतात प्रवेश केला पाहिजे म्हणून एक श्लोक. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम प्रथमस्कंदः प्रथमोऽध्यायः मंगलाचरणम्. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. प्रभो आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करतो. 2 मिनिटं ज्या मातृभूमीमध्ये महाराष्ट्रात आपला जन्म आहे त्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत भगवान पंढरीनाथाचं 2 मिनिटं स्मरण है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. 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 पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पहा ए पाटोदेकर ऐका, अरे अंतःकरणात भाव बनवा. आषाढी वारी आहे, सगळेजण इंद्रायणीच्या तळावर या आळंदीला पोहोचले. इंद्रायणीत स्नान झालं, माऊलीचं प्रस्थान होणार, माऊलीचा रथ तयार आहे. कळशाच्या शिखराकडे लक्ष, शिखरावरील कळश आणि त्यावरील ध्वजा पताकाकडे लक्ष. दिंड्या पताका मृदंग टाळ विणा गळ्यामध्ये घेऊन वारकरी सज्जेत. सगळ्यांचं लक्ष माऊलीकडं. माऊलीचं प्रस्थान होणार. माऊलीच्या नावाचा जयघोष पूर्ण आळंदीमध्ये. माऊली माऊली सगळेजण माऊली माऊली करतायत. टाळ वाजायला लागले, मृदंग वाजायला लागले. वारकऱ्यांनी पताका हातात घेतलेली आहे, पताका घेऊन वारकरी नाचायला लागला.
संत असलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखीत बसले. पालखी वारकऱ्यांनी उचलली. हजारो लाखो वारकऱ्यांच्या सोबत माऊली निघाले रथाकडे. ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत करत देधुंद झालेले वारकरी रथामध्ये माऊली बसले. रथ पुढे चालला, वारकरी मागे मागे, काही मानकरी दिंड्या पुढे काही मागे. भजन सुरू झालं. संताचा आश्रय घेतला, आस एकच आहे, आळंदीहून निघाले. पंढरपूरला जायचं. समचरण साजिरे विटेवरी जे भगवंत आहे त्या विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. आणि भगवंत दर्शनाची लालसा घेऊन निघालेले वारकरी आणि ज्या आनंदाने निघतात त्या आनंदातून सोडा पाठवता. चला आळंदी. आळंदीला आलेलो आहेत आपण. आणि त्या भावनेनं माऊलीच्या सोबत पंढरीनाथाच्या दर्शनाची लालसा घेऊन एकच मुखात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंग पंढरीनाथ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला हरी बोल. बोलिए पंढरीनाथ भगवान की जय हो. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ज्ञानदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला ज्ञानदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला नामदेवाचा विठ्ठला तुकोबाचा विठ्ठला चोखोबाचा विठ्ठला तुकोबाचा विठ्ठला चोखोबाचा विठ्ठला नरहरी सोनार विठ्ठला सावता माळे विठ्ठला नरहरी सोनार विठ्ठला सदाबाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी बोल. जय हरी. वा रे वा पाटोबा, क्या बात है.
पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. ऐका ऐका पांडुरंगाला म्हणायचंय काय आतापर्यंत संसाराचं वेड होतं देवा आतापर्यंत संसाराचं वेड होतं पण जेव्हापासून वारीत आले भगवंताच्या कथेत आले तेव्हापासून तुझं वेड लागलं आणि म्हणून पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. द्वारकेचा राणा माझा हरी ओम विठ्ठला द्वारकेचा रण माझा हरी ओम विठ्ठला. वेड तुझे लागले सावळ्या विठ्ठला वेड तुझे लागले सावळ्या विठ्ठला. वेड तुझे लागले सावळ्या विठ्ठला वेड तुझे लागले सावळ्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 दोनों हाथ ऊपर करके विठ्ठल 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 पांडुरंग 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 माऊली 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 मंडळी कवळे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय जय श्री राम. वाह पाटोदेकर तुम्हाला नजर लागू नये रे बाबा वा 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. प्रभो आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणात समर्पित करतो आणि संपूर्ण पाटोद्यावासियांची नजर व्यासपीठावरूनच काढतो की तुम्हाला नजर लागू नये. प्रभो आनंद आहे करुणा निधान भगवंताची कथा जीवनात आनंद घेण्याचं साधन आहे लक्षात घ्या. हा 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 बस धन्यवाद. उद्या ठीक 2 वाजता कथा प्रारंभ होईल. 2 ते 5 कथेचा वेळ आहे. आज कथा प्रारंभ व्हायला वेळ झाला म्हणून विश्रामालाही थोडा वेळ झाला क्षमा असावी. आता या ठिकाणी आरती जी आहे आरती घेऊ. भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती. ये पंचम वेद निराला नभ ज्योति जगाने वाला ये अमर ग्रंथ ये